नमस्कार मित्रांनो, मी सुमित बागुल तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागात स्वागत करतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतो। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांबाबत माहिती जाणून घेतली आहे। सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयांवरती आपण सरांचं मार्गदर्शन घेतलंय। गेल्या काही दिवसांमध्ये डॉक्टरांना जे फीडबॅक आले त्यावर आधारित डॉक्टरांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय घेतला आणि तो विषय आहे कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन। या विषयावरती आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर मित्रांनो, तुम्हाला डॉक्टरांच्या विविध क्लिनिक्स बद्दल माहिती मिळालेलीच आहे, पण शोच्या सुरुवातीलाच एक खुशखबरी तुम्हाला देऊ इच्छितो। खरं तर मुंबईमध्ये डॉक्टरांचे अनेक क्लिनिक्स आहेत। कल्याणमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे, दादरमध्ये आहे आणि आता सर त्यांचं नवं कोर सेंटर सुरू करणार आहेत साऊथ मुंबईमध्ये, म्हणजेच दक्षिण मुंबईमध्ये। त्यामुळे जर का तुम्ही मरीन ड्राईव्हमध्ये असाल, वाळकेश्वरमध्ये असाल, CSMT परिसरात असाल, वरळी भागात असाल किंवा अगदी नवी मुंबईतल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर तुम्ही कुलाब्यामध्ये सरांचं मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत, सरांना प्रत्यक्षात भेटू शकणार आहेत। नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला सरांचं हे नवीन सेंटर सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठीच खरं तर नवीन वर्षाची एक गिफ्ट सर आपल्याला देणार आहेत। त्यामुळे कुलाब्यामध्ये सरांचं नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच नवीन सेंटर सुरू होणार आहे। दरम्यान तुम्ही आत्ता देखील या क्षणाला देखील सरांचं थेट मार्गदर्शन घेऊ शकतात। त्यासाठी करायचं एवढंच आहे, त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या आणि सरांना तुम्ही थेट फोनवरनं प्रश्न विचारू शकता। त्यासाठी आमचा नंबर नोट डाऊन करून घ्या। आमचा नंबर आहे 66843333। हा लँडलाईन नंबर असल्यामुळे तुम्हाला या लँडलाईन नंबरच्या पहिले 022 हा मुंबईचा STD कोड लावायचा आहे। त्यामुळे मनामध्ये कोणतेही प्रश्न, शंका, कुशंका काहीही ठेवू नका। तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते सरांना थेट विचारा। सर आपल्यासोबत आहेत। सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे। नमस्कार सर, खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपलं कुलाब्यामध्ये नवीन सेंटर सुरू होते, सर्वांच्या आग्रहास्तव त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। खरं तर सर, आपला विषय आहे सेक्शुअल हायजीन आणि याबद्दल आपण बोलतोय, पण एक प्रेक्षकांचा आग्रह होता आणि त्यांना लिंगाचे विविध प्रकार याबद्दल माहिती जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती। तर सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की नॅरो बेस आणि लार्ज हेड पेनिस हे काय असतं? नक्कीच सुमितजी, या ठिकाणी आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांना ही सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपल्या कल्चरल फ्रेममध्ये राहून आणि माहिती होणं का आवश्यक आहे। नॉर्मल काय आहे, ॲबनॉर्मल काय आहे, व्याधी काय आहे आणि बऱ्याचदा ही मुलं किंवा मोठी माणसं देखील एकमेकाचं कंपॅरिझन करताना त्यामध्ये गोंधळून जातात। साईजबद्दल स्पेशली जवळपास 20 प्रकारचे व्हॅरिएशन वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि हे 20 प्रकारचे व्हॅरिएशन देखील नॉर्मल समजले जातात। या व्हेरिएशनमध्ये जेव्हा नॅरो बेस आणि वाईट टीप हे सुद्धा व्हेरिएशन नॉर्मल आहे। कंजेनाइटली डेव्हलपमेंट होताना जेव्हा ग्लान्स आहे, कार्पोरा आहेत, ह्या डेव्हलप होताना हे व्हेरिएशन होत असतात। हार्मोनल चेंजेस आहेत, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा आहेत, त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा टीप हे ब्रॉड राहतं आणि पाठीमागचा भाग हा निमुळता होत जातो आणि अशा प्रकारचं देखील लिंग असेल तर हे नॉर्मल पकडावं आणि कसल्याही प्रकारचं कंशका कुशंका मनात घेतात हे आणि आमच्याकडे उपडीत आल्यानंतर सर मला हे जास्तच मोठं करून पाहिजे व हे ॲबनॉर्मलच आहे, मला आता लग्नच करायचं नाही, अशा गोष्टी करू नका। तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्टला भेटूनच त्याचं निरसन करून घ्या। काळजी करायची काही गरज नाही। नक्कीच सर, आपल्याला फोन कॉल आलेला आहे। माधवजी आपल्यासोबत आहेत औरंगाबादवरनं। सर, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय। हॅलो सर। हां बोला सर, माधव बोलतो सर। नमस्कार। नमस्कार सर, मी कसं आहे सर, माझं लग्न झालेलं आहे, माझं 26 वर्ष आहे। हां सर, कसं आहे म्हणजे कवळे होण्यापासून मी कवळ होतो का तेव्हापासून जरा हस्तबदल केलेला आहे। हस्तबदल केल्याने लिंग छोटा होऊ शकतो का सर? बर बर। आणि हॅलो सर, हां दुसरा एक प्रश्न होता सर, ते ओरल सेक्स केल्यानं काही माणसाला हानिकारक होऊ शकतो का? आणि ओरल सेक्स म्हणजे नेमका कोण्या प्रकारचा असू शकतो सर? बर, तुमचं वय काय आता? 26। लग्न झालेलं आहे? हो सर। बर, ठीक आहे। तुम्हाला काही कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग असा त्रास काही आहे?
हा सर, ते लहान लिंगाचा प्रश्न आहे सर. ते कवळे होणं पहिले मनापासून हस्तबंध केले असल्यामुळे लिंग लहान होऊ शकतो याचा प्रश्न आहे सर. चालेल, सांगूया तुम्हाला. हे बघा, हा प्रश्न सर्वांचं प्रतिनिधित्व करणारा आहे. वयात आल्यानंतर हस्तमैथून करणं हे नॉर्मल एक हॅबिट म्हणण्यापेक्षा एक प्रकारच्या ह्या संवेदना डेव्हलप झाल्यानंतर होत असतं. असं ओव्हर केल्यामुळं, अति जास्त केल्यामुळं त्या ठिकाणी सेन्सेशन डाऊन होणं, कार्पोरा कोलॅप्स होणं आणि त्याचबरोबर त्यांना नॅचरल लैंगिक आयुष्यामध्ये पार्टनरमध्ये इंटरेस्ट न राहणं अशा गोष्टी होऊ शकतात. तर एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटून या ठिकाणी नक्कीच हे कमी करावं आणि याला अतिशय चांगल्या प्रकारचे हार्मोनल ट्रीटमेंट आहेत आणि गरज पडली तर पी शॉर्टसारखी चांगली ट्रीटमेंट देखील त्यांना देता येईल. त्यांना काळजी करायची गरज नाही. नक्की सर. आणि पुढचा फोन कॉल आलेला आहे, दादा उबाळे आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादा, बोला. आपल्या शारीरिक भावना पूर्ण करण्यासाठी बरेच तरुण आणि पुरुष हस्तमैथून करत असतात आणि त्यातून शारीरिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून माझा प्रश्न असा, हस्तमैथून ही क्रिया करत असताना आपल्या प्रायव्हेट पार्ट वरच्या फोरस्किनची काय भूमिका असते, ती मागे पुढे केल्यानंतर वीर्यस्खलन होते, त्याबद्दल सांगा. नक्कीच. नेहमीचा दादांचा रिसर्च टॉपिक. यस. आणि अतिशय सायंटिफिक मुद्दे सुद्धा, आणि हे त्याचं वाचन करतात. प्रिप्यूस बरेचदा खूप मोठी शंका असते, ही समोरची स्किन जेव्हा निसर्गाने बनवलेली आहे, काय त्याचं रिझन आहे, त्यामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह असणाऱ्या नर्व्स जेव्हा त्याचं मुवमेंट्स होतात त्यावेळेस समोरचा जो ग्लान्स असतो तो नाजूक असल्यामुळे त्याला कव्हर करण्यासाठी ही बनवली असते. आणि त्याच प्रकारे फिमेलमध्ये देखील क्लॅटरल हुड असतं, यावर आपण नंतर येणार आहोत. याचं फ्रिक्शन मागं पुढं झाल्यामुळे एक स्टिम्युलेशन होणं, त्याचबरोबर ती स्किन मागं गेल्यानंतर तिची एक रिंग तयार होत असते आणि ती तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी एक कॉम्प्रेशन येत असतं. म्हणून शीघ्रपतन होण्यास कमी करण्यास देखील त्याची मदत होते. म्हणून एकच सांगेल, ही त्वचा प्रिझर्व्ह करणं आणि गरज पडल्यास लिंबोटेड काढणं हे आवश्यक असतं. आणि अशा पद्धतीने याची काळजी घेतल्यानंतर तुम्हाला हे बाकीचे जे त्रास आहेत, सेन्सेशन कमी होणं, शीघ्रपतन होणं किंवा बऱ्याचदा त्यामध्ये इच्छा न होणं, ह्या गोष्टी देखील त्यामध्ये इम्प्रूव्ह होतात जर त्याची काळजी घेतली तर. नक्की सर. पुढचा फोन कॉल आपल्याला पुण्यात आलेला आहे. निकिताजी आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्ते. नमस्ते, बोला. सर, समाधान मिळण्यासाठी लिंगाच्या साईजचा काही संबंध असतो का, व जर लिंग लहान असेल तर काय करावे व त्याबद्दल माहिती सांगा. एक्सलंट. सुमितजी, हे असे प्रश्न का महत्त्वाचे असतात आपल्या ऑडियन्स जे आहेत, हे बघा, लहान मुलं जो जन्माला येतो तेव्हापासनं ते आपलं संगोपन करत करत मोठं होईपर्यंत त्याचे क्वेश्चन असतात. लहानपणी देखील बऱ्याचदा फॅट असल्यामुळे हे चबी पेनिस किंवा छोटं दिसायला लागतं. मोठं झाल्यानंतर देखील मी वेगवेगळी आता व्हरायटी सांगणार आहे. त्यामुळे जर ते लहान असेल तर त्याचा परिणाम तुमच्या ऑर्गॅझम किंवा सॅटिस्फॅक्शनवर होतो का, तर नक्कीच होतो. पण जर असं लहान असेल त्याला घाबरायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. त्याला काही स्पेसिफिक मेथड्स आहेत. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रकाच्या पुस्तकात ते लिहिलेलं आहे. CAT, कॉयटल अलाइनमेंट टेक्निक्स असतात, ज्यामध्ये आपण क्लॅटरल किंवा फ्रंट पार्ट मॉस्पी विस्तारप करून देखील त्या ठिकाणी ऑर्गॅझम करू शकतो. पण जरी याची साईज वाढवायची असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचे इंजेक्शन्स आणि गरज पडलं तर त्याचे स्कॅफोल्ड किंवा इम्प्लांट अवेलेबल असतात. नक्की सर. पुढचा फोन कॉल यवतमाळवरून आलेला आहे. संतोषजी आपल्यासोबत आहेत. सर, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. हॅलो सर, ते माझा फोरस्किन बद्दल प्रश्न आहे सर. बोला. सर, जेव्हा लिंग छोट्या अवस्थेत असतो तेव्हा मागे जाते सर, मात्र जेव्हा मोठा होतो तेव्हा मागे जात नाही. अच्छा अच्छा. वय काय तुमचं? सर, माझं वय 23 वर्ष. बर. लग्न वगैरे झालेलं आहे? नाही सर, आता व्हाय पुढच्या महिन्यात. बर. काय हस्तमैथूनची सवय वगैरे आहे? सर, कधी मध्ये तर होते सर, महिन्यात एकदा. बर, ठीक आहे, सांगूया. हे बघा, हा अतिशय म्हणजे ह्यांना डायग्नोसिस मी आत्ताच सांगेन, तज्ज्ञांना भेटूनच नंतर का मॅरेज करावं. ते स्किन मागं जात नाही याचा अर्थ काय, समोरची जागा छोटी असेल त्याला आपण फायमॉसिस म्हणतो. समजा इरेक्शन झाल्यानंतर अशी स्किन मागं जात नसेल, खरं म्हणजे लहानपणीच डॉक्टर्स म्हणा, नर्सेस म्हणा किंवा पालकांनी हे ऑब्झर्व करून त्याला ओपन करणं अतिशय आवश्यक असतं. कारण ही स्किन जर मागे नाही गेली त्या ठिकाणी स्मेग्मा जमा होऊन त्या ठिकाणी इरिटेशन, इचिंग होऊ शकतं. ह्यांना एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा. ती स्किन का बंद आहे असेल तर त्याला ओपन करणं, गरज पडलं तर पार्शियल सर्कमशन करणं. असं केल्यानंतर त्यांना लग्नानंतर काही अडचण येणार नाही. नक्कीच त्यांनी काही काळजी करू नये. तज्ज्ञांना भेटून त्याला जो काही विलास लागेल तो करून घ्यावा. नक्कीच सर. पुढचा फोन कॉल पुण्यात आलेला आहे. संदीपजी आपल्यासोबत आहेत. संदीपजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला हे विचारायचं होतं, आता बहुतेक त्याच्यावरती चर्चा झाली होती. नाही, बोलू ना. किती
पेनिसवरची जी स्किन असते त्याला सर्कमसेजन असं म्हणतात ऑपरेशन, तर ते करणं गरजेचं आहे का? आता मला एक सांगा, तुमचं वय काय? माझं वय 30 वर्ष. बरं, लग्न झालेलं आहे? हो. तुम्हाला काही त्रास जाणवतो त्यामध्ये स्किन मध्ये? नाही, काही त्रास वगैरे नाही. पण तुम्हाला माहिती पाहिजे? हो, माहिती पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ओके. हे बघा, नैसर्गिक आजचे पूर्ण टॉपिक हे पेनिस आणि स्किन हे आणि अतिशय महत्वाचं आहे. माहिती असणं का आवश्यक आहे. बघा, आता वय 23 वर्ष झाले, लग्न व्हायला आले देखील त्यांना माहिती नाही स्किन मागं जाते का, किंवा जात नसेल तर काय करावं. कारण अशा गोष्टींमुळे नंतर वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. हे टाळण्यासाठी मी ते सर्वांना म्हणेल की तुमच्या लग्नाच्या अगोदर तुमचे प्रायव्हेट पार्ट्स, लिंगाची साईज, मेल असो फिमेल असो, ऑर्गनची साईज पाहणं आणि नॉर्मल ॲनाटॉमी माहीत असणं आवश्यक असतं. अशा केसेसमध्ये समजा लुब्रिकंट वापरून किंवा काही लोकल ॲनेस्थेटिक्स वापरून समजा जर स्किन मागे पुढे होत असेल तर नक्कीच, पण ती लहानपणी, मोठेपणी हे होत नसतं. लहानपणीच त्याला मागे पुढे जर केलं, सहसा ही स्किन प्रिझर्व केलेली केव्हाही चांगली असते. समजा फारच गरज पडली तर पार्शियल सर्कमसिजन, म्हणजे ज्यामध्ये आपले हे सेन्सर्स आहेत, नर्व्ज आहेत, अतिशय रिच प्रकारचं न्यूरोवास्क्युलर बंडल त्या ठिकाणी असतं. त्यामुळे फक्त समोरचा ग्लान्स म्हणजे गोलाकार भाग ओपन होण्यापुरता आणि इरेक्शन झाल्यानंतर ती स्किन मागं जाऊन रिंग फॉर्म तयार करून परत शिथिलता आल्यानंतर पुढं आपोआप आली पाहिजे. अशा पद्धतीने जर समजा होत असेल तर तेवढाच पार्ट रिमूव्ह करावा. पूर्ण रिमूव्ह करून त्याला त्याचं सेन्सेशन जर डाऊन झाले तर पुढं चालून कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणून एकच सांगेन, जरी स्किन असेल त्याची काळजी घेणं, त्याची निगा राखणं, त्याला क्लीन करणं, त्याला मॉइश्चरायझर वगैरे लावणं, किंवा कसल्या प्रकारचं इरिटेशन, रेडनेस वगैरे काही असेल तर तज्ज्ञांना भेटून त्याचे काही ऑइंटमेंट्स आहेत, काही अँटीबायोटिक्स आहेत, क्रीम्स आहेत, हे वापरल्यानंतर नक्कीच त्याची चांगली केअर घेता येते आणि गरज पडल्यासच सर्कमसिजन करावं, अन्यथा टाळलेलं ते कधीही चांगलं. सर, आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे. कोरोनाचा पॅन्डेमिकचा काळ आहे, लोक घरी बसलेले आहेत आणि ह्याच्यामुळे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा अशा प्रकारचे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर बळावत चालले आहेत आणि याच्यामुळे पुरुषांच्या लैंगिक आयुष्यावरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतोय. काय सांगाल? सुमित, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला या ठिकाणी. ऑनलाईन तुमचं जे काही कन्सल्टेशन आहे किंवा वर्क फ्रॉम होम आहे, अशा यात काय झालं, हे बघा, माणूस रिकामा असेल ना त्याला भूक जास्त लागते आणि तो खायला लागतो. मग अशा कंडिशनमध्ये काय होतं, लठ्ठपणा वाढत जातो, फॅट वाढतं, वजन वाढतं. मग त्याचा इनडायरेक्टली परिणाम काय होतोय, ओबेसिटी म्हणजे फॅटचं प्रमाण जेवढं वाढेल तेवढ्या टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी व्हायला लागतात. जेवढ्या मात्रा टेस्टोस्टेरॉनच्या कमी तेवढी उत्तेजना कमी, इच्छा कमी आणि इरेक्शन देखील तेवढं स्ट्रॉंगनेस आणि फास्ट होत नसतं. मग अशा केसमध्ये काय उपाय करायला पाहिजे, तर आपण आता स्विमिंग बंद झालं, बाकीचं जिम बंद झालं असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं वजन कमी करणं, हे बघा, साधं 10 किलो वजन जर तुम्ही करेल ना, कमी केल्यानंतर तुमची ॲक्टिव्हिटी फार वाढते, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा वाढतात. दुसरी गोष्ट, हालचाल कमी झाल्यामुळं जॉईंट्स आहेत, बॉडीचे जॉईंट्स आहेत, स्टिफनेस आलेला आहे. अशा सर्व गोष्टींमुळं इनडिरेक्टली सेक्शुअल डिस्फंक्शन होत आहे. तर एकच सल्ला राहील, जरी वर्क फ्रॉम होम असेल तर डू एक्झरसाइज ॲट होम, असा एक दुसरा मेसेज मी सर्वांना देऊ इच्छितो. नक्की सर. आणि पुण्यात एक पुढचा फोन कॉल आलेला आहे. सागरजी आपल्यासोबत आहेत. सागरजी, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा फोन कनेक्ट झालाय. हॅलो, बोला. हा सर, ऍक्च्युली ना सेक्स करताना सर लिंग जे आहे ना, हॅलो, बोला बोला, तुमचा आवाज येतोय. सेक्स करताना लिंग जे आहे ना सर, तिथं पुढच्या साईडला जे हे असतं सर स्किन, तिथं कट होतंय सर, थोडंसं कट होतं. बर, अच्छा. आणि सर असं नेहमी ना सर असं सेक्स करण्याची इच्छा होते सर. अच्छा, वय करू वाटत नाही सर. बर, ठीक आहे. कट होतो, सेक्स करायची इच्छा होत नाही आणि नंतर परत करायची इच्छा देखील होत नाही, बरोबर आहे? हा, आणि सर असं वारंवार असं म्हणजे म्हणतो ना, अपेक्षा म्हणजे ते होतच नाही, त्याला इच्छा होत नाही, इच्छा कमी झालेली आहे, बरोबर आहे? पूर्णपणे. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला डायबिटीज, बीपी काय आहे का? काहीच नाहीये सर. अच्छा, वय काय? 29. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. स्किनला क्रॅक झालं, फोर स्किनला क्रॅक झाल्यानंतर मग आपोआपच हे बघा, एक लक्षात ठेवा, पेन इम्पल्स फार हा वाईट असतो. कुठल्याही कारणानं स्किन जर कट झाली, पेन होत असेल, नक्कीच तुम्ही ॲक्टिव्हिटी करणार नाही. दुसरं काय होतं, हा कट बसल्यानंतर बऱ्याचदा युरिन पास केल्यानंतर त्या ठिकाणी इरिटेशन होतं, बर्निंग होतं, आग होते आणि तुमची इच्छा कमी व्हायला लागते. असं का होतं?
बऱ्याचदा बॅलेनोपोस्थायटिस म्हणजे काही कारणामुळे ती स्किन जी आहे ती स्टिफ होते, इलॅस्टिसिटी कमी होते आणि बऱ्याचदा फायमोसिस असेल किंवा ती ओपनिंग छोटी असेल तर त्याला मागे जाताना इरेक्शन झाल्यानंतर कट बसतो. अशा केसेसमध्ये डेफिनेटली सेक्सॉलॉजी, अँड्रॉलॉजी, युरॉलॉजीना दाखवून त्याचं पार्शियल सर्कमसिजन करणे, काही इन्फेक्शन असेल त्याला अँटीबायोटिक कंट्रोलमध्ये आणणे. आणि दुसरा भाग हे म्हणतायत की त्यांना लॉस ऑफ लिबिडो म्हणजे इच्छा कमी होते. मग हे कारण शोधण्यासाठी यांच्या टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कशा आहेत, कारण टेस्टोस्टेरॉन हे कॉन्स्टंट फ्लक्च्युएट होत असतं. तर अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी गरज पडलं तर पार्शियल सर्कमसिजन करणे, बॅलेनोपोस्थायटिस किंवा इन्फेक्शन असेल तर ते कंट्रोलमध्ये आणणे आणि टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी TRT. तर अशा पद्धतीने सिरम FSH, LH, टेस्टोस्टेरॉन ह्या मात्रा पाहून किंवा इतर काही कारणं आहेत का हे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच निदान करता येईल. ह्या प्रॉब्लेममध्ये नक्कीच त्यांना सोल्युशन मिळेल. आणि ॲक्टिव्हिटी करताना हे मध्येच डाऊन होणं किंवा त्या ठिकाणी शीघ्रपतन होणं किंवा पेन झाल्यामुळं इमिडिएट रिफ्लेक्स जाणं आणि इच्छा कमी होणं, या सर्व गोष्टींना अतिशय चांगला उपाय आहे आणि तज्ज्ञांना भेटावं आणि काळजी करायची गरज नाही. नक्की सर. सर मला खरं तर तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे. आपण लिंगांचे विविध प्रकार आणि आकार यांच्याबद्दल चर्चा करतोय. ॲव्हरेज लेंथ पेक्षा गर्थ कमी असलेला आणि लांबी या संदर्भातला एक प्रकार आहे, तर तो काय सांगा. नक्कीच. हे बघा, यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला नॉर्मल लेंथ काय माहीत पाहिजे. म्हणजे शिथिल असताना जे आहे ते नेहमी सांगतो मी की ॲटलिस्ट 2.5 ते 3 इंचापर्यंत असावं, सरकमफरन्स ॲटलिस्ट 1.5 ते 2 इंचापर्यंत असावा आणि आफ्टर इरेक्शन 5 इंच, त्यामध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन असतं ±1 इंचाचं आणि सरकमफरन्स 2.5 ते 3.5 इंच. या साईजपेक्षा जर लांबी कमी असेल आणि या साईजपेक्षा जर गर्थ कमी असेल तर त्याला स्मॉलर दॅन ॲव्हरेज लेंथ आणि स्मॉलर दॅन ॲव्हरेज गर्थ हे पेनिस म्हणतात. आणि हे देखील नॉर्मल आहे. आणि याला समजा तुम्हाला वाढवायचं असेल तर पी-शॉर्ट सर्किट थेरपी देऊन किंवा स्कॅफोल्ड टाकून वाढवता येतं. आणि नक्कीच त्यांना सेक्शुअल आयुष्यात यामुळे काही प्रॉब्लेम येत असेल तर तज्ज्ञांना भेटावा आणि तो सॉल्व्ह करावा. नक्कीच सर. आणि आपल्याला पुढचा फोन कॉल नांदेडवरून आलेला आहे. मधुकरजी, तुमचा फोन कनेक्ट झाला, तुमचा प्रश्न तुम्ही सरांना विचारू शकतात. हो, विचारा. सर मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. बरं. सर मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे ना त्या 10 वर्षापासून. बरं. तर आता त्याच्यावर मी नेहमी आयुर्वेदिक औषधे वगैरे घेत असतो, पण अजून मधून उन्हाळ्यात झळ लागणं हा प्रकार होतो सर. बरं, मला एक सांगा, त्याच्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर काही परिणाम झाले का, कमजोरी वगैरे असं काही? नाही, तो काही त्रास होत असतो. चालेल, सांगतो मी तुम्हाला, नक्कीच सांगूया. किडनी स्टोन असणं, किडनी स्टोनमुळे रिपीटेड इन्फेक्शन होणं, रिपीटेड इन्फेक्शनमुळे बर्निंग मिक्च्युरेशन म्हणजे लघवीला आग होणं आणि अर्थातच अशा प्रकारच्या इन्फेक्शनमुळे युरेथ्रायटिस म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्पोरा किंवा लिंगाचा भाग असतो अशा केसेसमध्ये देखील यामुळे सेकंडरी इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे इन्फेक्शन, इरिटेशन, बर्निंग यामुळे हे इन्फेक्शन होत असतं. समजा स्टोन लहान असेल तर बऱ्याचदा, समजा छोटा 4 mm वगैरे असेल तो बऱ्याचदा हायड्रेशन पाणी पिल्याने जाऊ शकतो, पण त्यापेक्षा मोठा असेल तज्ज्ञांना भेटावं. गरज पडल्यास जे काही लिथोट्रिप्सी असेल, एंडोस्कोपी असेल किंवा असेल ते आपल्याला करता येईल आणि नक्कीच तज्ज्ञांना भेटल्यानंतर हे सॉल्व्ह करता येईल आणि ह्याचे इंडिरेक्ट इफेक्ट जे सेक्सवर होत आहेत ते देखील सॉल्व्ह करता येईल. नक्की सर. पुढचा फोन कॉल नगरवरून आलेला आहे. मयूरजी आपल्यासोबत आहेत. मयूरजी, तुमचा फोन कनेक्ट झालाय, तुमचा प्रश्न विचारा. सर मला शुगर आहे. बोला. शुगर आहे, पुढं? मला असं कमजोरी येत आहे. अच्छा, शुगर किती आहे सांगता येईल तुम्हाला? 200. बर, अच्छा, चल सांगूया तुम्हाला. हे बघा, 200च्या वर शुगर आहे. नॉर्मल किती असते थोडक्यात सांगतो. अशा डायबिटिक्समध्ये स्पेशली फास्टिंग कमीत कमी 100 ते 110 असावी, पोस्टमील ही 150 पेक्षा जास्त नसावी. ह्यांची आहे 200च्या वर. तुम्ही सांगा, डायबिटीस हा आजार नाही. बरेच जण डायबिटीसला एवढं घाबरतात की मला आता डायबिटीस झाला, माझं आता काय क्रियाशीलता संपली, आता मी काही करू शकत नाही, माझं सेक्शुअल फंक्शन गेलं आणि आता पुढं काही करणंही शक्य नाही, असं अजिबात नाही. वेट कंट्रोलमध्ये आणणं, एक्सरसाइज केल्यानंतर शुगर नॉर्मल करता येते. पहिली शुगर नॉर्मल कंट्रोलमध्ये आणणं का? कारण मज्जासंस्था जी आहे ह्या शुगर वाढल्यामुळं डॅमेज झालेली असते, संवेदना कमी होतात, इम्पल्सेस कमी जातात लिंगाकडे, म्हणून कमजोरी येते. म्हणजेच त्या ठिकाणी वाहिन्या क्लोज होतात, स्मॉल होतात, सप्लाय कमी जातो, संवेदना कमी होते. अशा केसमध्ये शुगर कंट्रोलमध्ये आणून अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, ते घेतल्यानंतर रिझल्ट चांगला येतो. समजा काही कारणामुळे रिझल्ट आला नसेल तर त्याला त्या गोळीचाही दोष नसतो आणि त्या व्यक्तीचाही दोष नसतो. दोष काय असतो तर त्या व्हेसल नॅरो झालेले असतात, तर लाईन ऑफ ॲक्शन बदलावी लागते.
पी शॉट थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी द्यावी लागते, जेणेकरून न्यूरोजेनेसिस, न्यूरोवास्क्युलोजेनेसिस अशा गोष्टी होऊन परत त्याला ॲक्शनमध्ये येता येतं. अदरवाईज शेवटचा रामबाय उपाय माहिती आहे तुम्हाला, पेनाइल इम्प्लांट्स. त्यामुळे ते नक्कीच तज्ज्ञांना भेटावं आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यावा. नक्की सर. आणि खरं तर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि Quiz time. शेवटी पण लास्ट बट नॉट लिस्ट आपला क्विज टाइम. नक्कीच. आणि हाही महत्त्वाचा आहे, कारण हे जे प्रश्न उत्तर आणि ह्यांचा जो आपल्या कार्यक्रमामध्ये सहभाग असतो तो महत्त्वाचा असतो. मागच्या वेळेसचे विद्यार्थी संतोष ढाकणे नांदेडचे सेंटरला आले, पुस्तक घेतलं, क्रीम घेतले, ऑइल घेतले आणि हे घेऊन आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले, जेणेकरून हे असे जे डाऊट्स आहेत ते त्यांचे क्लिअर व्हावे. आणि असाच परत सहभाग घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तुम्हाला एक चिठ्ठी काढून द्यायला लागेल. बघूया आता विनर म्हणजे आता नांदेड जिल्ह्यातून आपण कुठं जातो, आता ते चांगलं मिक्स करून द्या. आणि आता बघा, आता हळूहळू बक्षीस आपल्याला द्यायला लागतील बरं का, नाही तर नुसत्या चिठ्ठ्या काढतो आपण आणि बक्षीस देत नाही, असं व्हायला नको. ठीक आहे, चालतं, काही हरकत नाही. 2 आल्या तरी आपण दोन सेक्शन मध्ये देऊन टाकूया. चला आता आपण कुठे गेलो पाहूया. बघा आता आपण आलो साताऱ्याला. ओके. मयूर पाटील यांचं मनापासून अभिनंदन. आणि यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, कोरोना पॅन्डेमिकमध्ये अल्कोहोल घेतल्यामुळं त्याचा सेक्सवर काय परिणाम होतो. नक्कीच सेक्शुअल डिस्फंक्शन होतं. कशामुळे होतं, प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा सप्रेस होतो. त्याचबरोबर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये हे इन्फेक्शन वाढायला लागतं, कारण ऑक्सिजनेशन बरोबर होत नाही. म्हणून इनडिरेक्टली अल्कोहोल कमी केल्याने हळूहळू त्यांना त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट येऊन परत तज्ज्ञांना भेटल्यानंतर ती ट्रीटमेंट देऊन नक्कीच ओके करता येतं. आणि परत सहभाग घ्यायचा असेल क्विजमध्ये तर प्रश्न द्यायला लागेल. तर याच कोरोना पॅन्डेमिकमध्ये वर्क फ्रॉम होम करून काय झालं, मग रिकामा वेळ आहे, मग जेवण जास्त करणे, कॉन्स्टंट खात राहणे, वजन वाढलं, ओबेसिटी झाली, नंतर स्थूलपणा आला. हे सर्व झाल्यामुळं सेक्शुअल डिस्फंक्शन होत असतं. पण कशामुळे होतं, एक्झॅक्टली उत्तर हे द्यायचंय. कार्यक्रम जर मिस झाला असेल तर साम टीव्ही सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं तुम्हाला हा शो पाहता येईल. आणि याची उत्तरं येत्या गुरुवारपर्यंत SMS करा, व्हॉट्सअप पाठवा, मेल करा किंवा डायरेक्ट फोन करून आम्हाला द्या. अशा प्रकारे सहभागी होत राहा. आपल्या सर्व दर्शकांचं परत एकदा मनापासून मी अभिनंदन करतो, कारण इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही फक्त प्रश्न विचारल्यामुळं, तुमच्या सहभागामुळं आम्ही सुविजी नक्कीच तुमच्या या गोष्टींचं निरसन करत असतो. आणि अशाच पद्धतीनं यामध्ये तुम्ही सहभागी होत राहावं. नक्की सर. खरं तर वेळेला थोडीशी आपल्याला मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबायला लागतं. पण मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी परत एकदा देऊ इच्छितो. सरांचं दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे साऊथ मुंबईमध्ये कुलाब्यामध्ये पुढच्या वर्षी नवीन सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आसपासच्या भागामध्ये असाल तर नक्कीच सरांना प्रत्यक्ष भेटू शकतात. त्यासाठी आमच्या स्क्रीनवरती जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत त्यानुसार त्या फोन नंबरवरनं तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. दरम्यान पुढच्या शुक्रवारी सर आपल्यासोबत असेच असणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद.